छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई तालुक्यातील पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे हे त्यांच्या अनोख्या आंदोलनासाठी ओळखले जातात. आज आपण त्यांच्या अशाच एका आंदोलनासंबंधित माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अमृता. इनसाइड स्टोरीच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते. आपल्या गावातील समस्या शासनापर्यंत गेल्या पाहिजेत आणि त्या समस्येचं लवकरात लवकर निराकरण झालं पाहिजे म्हणून सगळेच काही ना काही खटपट करत असतात. मात्र सरपंच मंगेश साबळे हे आपल्या अनोख्या आंदोलनातून आपली समस्या तर दाखवून देतातच, पण सर्वांचं लक्षही आपल्याकडे खेचून घेतात हे आपण पाहिलंय. एकेकाळी कार जाळून आंदोलन करणारे, विहीर मंजुरीसाठी शेतकऱ्याकडून लाच मागितली जाते म्हणून पंचायत समिती बाहेर 2 लाख रुपये उधळणारे सरपंच मंगेश साबळे आज पुन्हा एकदा आक्रमक झालेले बघायला मिळाले. गावाच्या प्रश्नांसाठी ते प्रचंड आक्रमक असतात. गावातील पाणी प्रश्न सुटत नसल्याने मंगेश साबळे यांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला. मंगेश साबळे आपली उद्विग्नता व्यक्त करण्यासाठी थेट साडी नेसून जिल्हा परिषदेत आले. आपण सरपंच होऊन 2-2.5 वर्ष झाली तरी गावकऱ्यांचा पाणी प्रश्न आपण सोडवू शकलो नाही, कारण ठेकेदारांनी ते काम पूर्ण केलं नाही. आपण या ठिकाणी निवेदन द्यायला आलो होतो, असं मंगेश साबळे यांनी त्यावेळी म्हटलं. पाईप रोड मधून दाबून टाकले, ते पाईप सडायला लागले, पण पाईप मधून अद्याप पाणी आलं नाही. जलजीवन योजनेचं उद्घाटन झालं, 1,80,00,000चं एस्टिमेट झालं, पण अजून काम झालं नाही. काम कुठे अडकलंय? सदर कामास 4 वर्षे का लागतात? पूर्ण तालुक्यात ही अवस्था आहे. माझ्या गावातील महिलांची अवस्था सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या लाडक्या बहिणी पिण्याच्या पाण्याची वाट बघतायत. माझ्या गावातील महिला मला प्रश्न विचारतात की अजून गावात पाणी का आलं नाही. मी त्यांना काय उत्तर देऊ, असा सवाल मंगेश साबळे यांनी केला. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद कार्यालयात आज मी सरपंच म्हणून आलेलो नाही, तर माझ्या महिलांचा आवाज म्हणून आलेलो आहे. माझ्या गावातील महिलांना 2-2 किलोमीटर वरून पाणी डोक्यावर वाहून आणावं लागतं. माझ्या गावात प्यायला पाणी नाही. सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून मी आडात बसून आंदोलन केलं. त्या महिलांनी मला मतदान केलं आणि मी सरपंच झालो. मी सरपंच होऊन 2-2.5 वर्ष झाली. जलजीवन मिशनच्या कामाला सुरुवात होऊन 4 वर्ष झाली, पण अजून काम पूर्ण झालेलं नाही, अशी खंत मंगेश साबळे यांनी व्यक्त केली. मंगेश साबळे यांनी याआधी फुलंब्री पंचायतीसमोर पैशांची उधळण करत आंदोलन केलं होतं. शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून लाच मागितली जाते, असा आरोप मंगेश साबळे यांनी केला होता. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्र्यांनी देखील घेतली होती. तसेच गावातील वीज प्रश्नावरही आक्रमक होत मंगेश साबळे यांनी महावितरणाच्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केलं होतं. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन तापलेलं असताना, मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला पाठिंबा देत असताना मंगेश साबळे यांनी स्वतःची कार जाळली होती. त्यांचा कार जाळण्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मंगेश साबळे हे अनेकदा आपल्या अनोख्या आंदोलनातून गावाची समस्या मांडताना आपल्याला दिसतात. त्यांच्या या आंदोलनामुळे गावची पाण्याची समस्या नक्कीच पूर्ण होईल. आपल्याला त्यांच्या या अनोख्या आंदोलनाविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच इनसाइड स्टोरी पाहण्यासाठी पाहत राहा इनसाइड स्टोरी YouTube चॅनल. नमस्कार.